श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ. 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 नमस्कार श्री स्वामी भक्तो. श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. आज आपण एका अशा कलाकाराकडे आलेलो आहे ज्याचं स्वामींचं साकारणं हे इतकं जाजवंत आणि इतकं जिवंत आहे की त्याच्यामुळे आपल्या उपासनेला मदत होते. मी नेहमी सांगत आलेलो आहे की स्वामींची तैलचित्र किंवा स्वामींचं चित्राचं मूळ कारण ते काय असतं आपण समोर ठेवल्यावरती महाराजांचं अस्तित्व आहे आपण जाणवतो. आणि असाच एका गुणी कलाकाराकडे आपण आज इथे आलेलो आहोत. त्यांचं नाव आहे योगेश खारविलकर. आणि योगेश दादांची ओळख आणि योगेश दादांचं काम हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. जणू करून आपल्याला योगेश दादाला आपल्या स्वामी भक्तांपर्यंत परिचित करून द्यायचे. नमस्कार योगेश दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि निश्चितच स्वामी महाराजांच्या सान्निध्यात तुम्ही आहात. खरं. भले तुम्ही स्वतः साकारलेले सगळे चित्र आहेत पण इथे आल्यावरती कुठेही असे नजर फिरवल्यावरती महाराज नाही आहे तसं वाटत नाही. सगळीकडे फक्त महाराजच दिसत आहेत. खरं. तुमचं हे जे तैलचित्र जे तुम्ही काढलंय तुमच्या बाजूला ठेवलंय, सर्वप्रथम ह्या तैलचित्राबद्दल आपण बोलूया. कारण हे तैलचित्र माझ्याकडे जे स्वामी महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे अगदी तसंच्या तसंच आहे. हे महाराजांची ही जी मुद्रा आहे ही मला खूप आवडते. तर ती मुद्रा कधी ना कधीतरी मला करायची होती. मग कोणाची ऑर्डर येऊ अगर न येऊ तर ते महाराजांचा तो फोटो घेऊन त्यांच्या ओरिजिनल फोटोवरून हे चित्र साकारलं गेलं आहे. म्हणजे ह्याच्या मागे मी खूप दिवस घेतले खरं हे चित्र साकारण्यासाठी. आणि ते खूप आतून येत होतं ॲक्च्युली. हो हो. हे चित्र करण्याच्या वेळेला ज्या भावना होत्या त्या खूप आतून येत होत्या म्हणून ते आज एवढं सुंदर झालं आहे. खूप छान झालं. खूप छान झालं. म्हणूनच मी हे चित्र मला वाटलं आपण सुरुवातीलाच ठेवूया इथे कॅमेरासमोर. तुमची इतरसुद्धा काही चित्र आहे पण त्यातल्या त्यात मला हे खूप आवडलं आणि खूप छान आहे म्हणून हा प्रश्न तुम्हाला पहिला विचारला. बरं आता मला एक गोष्ट सांगा, चित्रकलेकडे कसे वळलात हे तर विचारणारच आहे तुम्हाला. त्या अगोदर हे विचारेन तुम्हाला की महाराजांकडे कसे काय वळलात. कारण तुमचं काम आज बघायला गेलं तर स्वामी समर्थांचे चित्रकार म्हणून तुमची ओळख आहे. हो. चित्रकलेला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या आधीची पार्श्वभूमी थोडी सांगतो तुम्हाला. काही वर्षांपूर्वी म्हणजे नुकताच शाळेतून पासआउट झाल्यानंतर थोडी परिस्थिती वेगळी असल्या कारणाने एका ठिकाणी मी नोकरीला लागलो होतो. तर तिथे काम करत असतानासुद्धा काही व्यावहारिक म्हणा किंवा काही घरात त्या गोष्टींमुळे आर्थिक चणचण होती. त्यावेळेला थोडंसं मी त्यावेळेला नर्वस असायचो. त्यावेळेला मला माहीत नव्हतं की स्वामींची सेवा केल्यानंतर काय मिळतं किंवा काय घडतं काहीच माहिती नव्हतं त्यावेळेला. तर तिथं माझ्याबरोबर एक ताई काम करत होत्या. तर त्यांनी माझ्या मनाची अवस्था जाणून मला विचारलं की तुला काय सध्या तू टेन्शनमध्ये दिसतोस, काय प्रॉब्लेम आहे का वगैरे. तर मी म्हटलं असंच घरातले प्रॉब्लेम्स वगैरे आहेत आर्थिक वगैरे. तर त्यांनी मला एक मोलाचा सल्ला दिला त्यावेळेला की स्वामींना मानतोस का, त्यांनी मला विचारलं. म्हटलं स्वामींबद्दल मला फारसं माहिती नाही आहे. श्री स्वामी समर्थ आहेत एवढंच मला माहिती आहे पण त्यांची सेवा कशी करायची, त्यांची भक्ती कशी करायची हे मला काहीच माहिती नाही. तर त्यांनी मला फक्त एकच सांगितलं की मंडईतल्या मठामध्ये जा, तिथं तुझ्या मनातलं जे काय आहे ते सगळं मनापासून स्वामींना सांग आणि बघ कसे दिवस तुझे बदलतील. तो मोलाचा सल्ला आजपर्यंत मला उपयोगी ठरतोय. किती वर्षापूर्वीचं आहे हे? साधारण 26-27 वर्षांपूर्वी. 26-27 वर्षांपूर्वीचं हे आहे. तर त्या ताईंचं नाव सांगतो तुम्हाला, प्रतिभा राणे म्हणून आहेत. हे झाल्यानंतर त्या ताईंनी नोकरी सोडली. त्याच्यानंतर त्या आजपर्यंत मला परत कधीच भेटल्या नाहीत. त्यांना मी शोधलं पण नाही कुठे भेटल्या. कारण तेव्हा पण चित्र काढत होता तुम्ही? तेव्हा चित्र काढत होतो पण तो एक छंद होता माझा आणि स्वामींचे चित्र नव्हतो काढत. म्हणजे लहान मुलं जशी चित्र काढतात हिरो हिरोईन किंवा फुलं निसर्ग चित्र अशी चित्र त्यावेळेला मी काढायचो. त्या ताईंनी सांगितल्यानंतर मी मठात जायला लागलो. हळूहळू तिथे सेवा करायला लागलो.
कुठेतरी मनामध्ये वाटायला लागलं की आपण स्वामींचं एखादं चित्र काढावं, पण म्हणावं तसं ते नीट यायचं नाही चित्र. शेवटी मी महाराजांना प्रार्थना करून चित्र काढलं. म्हणजे आधीची चित्र काढली ती अशीच काढली होती. मग स्वामींना प्रार्थना करून मी जे चित्र पहिलं काढलं ते साधारण 2000मध्ये वगैरे काढलं असेल. तर ते चित्र काढलं आणि ते खूप सुंदर झालं. महाराजांचं शय्येवर विराजमान असं ते चित्र होतं पोहडलेल्या अवस्थेतलं. ते पहिलं चित्र मी काढलं. त्याच्यानंतर ते पहिलं काढलेलं चित्र म्हणून मग मी ते चित्र घेऊन गेलो अक्कलकोटला, की आपलं हे पहिलं चित्र आपण महाराजांच्या समाधीला लावून आणायचं असं ते मनामध्ये होतं. तर तिथे ते जे चित्र होतं त्या चित्रामध्ये महाराज शय्येवर विराजमान आहेत आणि त्यांच्या पाठीमागे राजवाड्यामध्ये ते पलंगावरती निजलेले आहेत आणि पाठीमागे जी खिडकी आणि त्या खिडकीतून मागे नदी वगैरे दिसते असं ते चित्र होतं. तर तिथं अक्कलकोटला गेल्यानंतर मी ते पादुकांना लावलं आणि सभामंडपामध्ये ते चित्र छोटं होतं, मांडीवर घेऊन मी बसलो होतो आणि त्यावेळेला एक आजोबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि ते चित्र खूप निरखून बघत होते. साधारण 90चे वगैरे असतील ते, 90-95च्या दरम्यान. तर मला त्यांनी विचारलं की हे चित्र तुम्ही कुठे बघून काढलं? म्हटलं स्वामींचा फोटो आहे म्हटलं पोहडलेल्या अवस्थेतला, त्याच्यात बघून काढलं. म्हटलं नाही स्वामींचं ठीक आहे, हे बॅकग्राऊंड जे तुम्ही काढले हे कुठे बघून काढलं? तर मी म्हटलं नाही, ते कुठे बघून नाही काढलं. म्हटलं ते मला जसं त्यावेळेला जमलं, जसं मनातून येत गेलं तसं मी ते काढलंय म्हटलं. ते म्हणले तुम्हाला माहिती आहे का की महाराज ज्या वेळेला राजवाड्यात बसायचे तर तिथं ज्या पलंगावर ते बसायचे तिथे अशीच खिडकी होती आणि त्या खिडकीतून हत्ती तलाव दिसायचा. म्हणजे पाठीमागे जो तलाव आहे जुन्या राजवाड्याच्या मागे तो तलाव दिसायचा आणि तुम्ही बऱ्यापैकी सेम तसं काढलेलं आहे चित्र. त्याच्यामुळे महाराजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असं बोलले ते आजोबा. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि निघून गेले. त्याच्यानंतर मी अनेक वेळेला अक्कलकोटला गेलो पण ते आजोबा कधीच भेटले नाहीत. अशी ती पहिल्या चित्राची माझी स्टोरी आहे. मग ते चित्र कुठे आहे सध्या? ते चित्र आहे माझ्या संग्रहामध्ये. इथे नाही, इथे घरी ठेवलेलं आहे, स्टुडिओमध्ये नाही आणलं. म्हणजे ते पहिलं चित्र. मग त्यानंतर साधारण किती चित्र झाली असेल तुमची महाराजांची? त्याच्यानंतर आत्तापर्यंत जवळजवळ आता 3500च्या आसपास पोचतोय. ओके. म्हणजे आता जवळजवळ व्यावसायिक दृष्ट्या बघायला गेलं तर मी साधारण 22 ते 23 वर्ष होत आली आता मला चित्र व्यावसायिकदृष्ट्या करायला घेतल्यानंतर. तर आता सगळी मिळून जवळजवळ 3500च्या आसपास पोचत आहेत चित्र आजपर्यंत काढली. चित्रकला कुठे शिकलात तुम्ही? चित्रकला मी कुठे शिकलो नाही. लहानपणापासून उपजत मी छंद म्हणून हे जोपासलं. माझे वडील आणि माझे 2 काका असे कमर्शियल आर्टिस्ट आहेत. तर त्यांच्याकडून मला बेसिक जे जे काही शिकता आलं ते त्यांच्याकडून शिकलो. 10वी झाल्यानंतर अभिनवमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केले पण ते काही मला नाही मिळालं ॲडमिशन तिथं, कारण मला तेवढी टक्केवारी नव्हती 10वीला. त्याच्यामुळे ॲडमिशन मी घेऊ शकलो नाही. मग मीच अभ्यास करायला लागलो. अनेक चित्रकारांची चित्र बघून थोडंसं आपणही तसं त्या पद्धतीने करावं अशा दृष्टीने मी काम करायला लागलो आणि हळूहळू महाराजांनी आता इथपर्यंत पोहोचवलं. म्हणजे कुठल्याही चित्रकलेचे क्लासेस वगैरे काहीच केलं नाही? काहीच नाही. फक्त शाळेत असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा दिली. कुटुंबामध्ये कोणाची अशी कला होती का अंगात? वडील आणि काका हे चित्रकारच होते. ते अभिनवमधून पासआउट झालेले चित्रकार होते. अच्छा. पण त्यांचं काम म्हणजे सगळं कमर्शियल होतं. म्हणजे जाहिराती वगैरे किंवा लेटरिंग वगैरे असं ते काम करायचे. फाईन आर्ट नव्हतं त्यांचं किंवा रिअलिस्टिक काम फारसं नव्हतं. त्या पद्धतीने सुरुवात झाली माझी. मग जेव्हा तुम्ही चित्रकलेकडे येत होतात अजिबात न शिकता वगैरे चित्रकलेचा वगैरे, मग त्याला घरचं काय एकंदर तुमच्या म्हणजे घरच्यांचा तुम्हाला पाठिंबा होता की कशाला? एक घरामध्ये चित्रकार असताना परत किंवा एक आर्टिस्ट असताना घरामध्ये परत आता चित्रकार त्यापेक्षा काहीतरी वेगळं कर ज्याच्यामध्ये हमखास कमाई वगैरे असेल वातावरण असं. म्हणजे मी चित्र काढतोय आता, ते स्वतः माझे काका आणि वडील आर्टिस्ट आहेत त्याच्यामुळे चित्र काढ किंवा काढू नको याच्याबद्दल ते कधीच काही बोलले नाही. फक्त आई मला कधीतरी ओरडायची की चित्र काढण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी नोकरी धंद्याचं बघ. अच्छा. कुठेतरी नोकरी कर, तुझं मीटर चालू राहील, पैसे येतील घरामध्ये, असं ती मला वारंवार सांगायची. पण कधी कधी काम करत असताना पण बोलायची. मग माझं कामातलं मूड सगळं निघून जायचं. मग रागाने मी बाहेर निघून जायचो. मग कुठल्या तरी मंदिरात वगैरे जाऊन बसायचो. तिथं शांत झालं की परत घरी येऊन चित्र काढत बसायचं. असं त्यावेळेला अनेक वेळेला व्हायचं. पण नंतर हळूहळू ज्या वेळेला जबाबदारी पडायला लागली अंगावर त्यावेळेला मग मी नोकरीचे काही ठिकाणी प्रयत्न केले. का नोकऱ्या कधी? हो, खूप ठिकाणी नोकऱ्या केल्या पण कुठेही टिकलो नाही. कारण माझं मूड हे होतं सगळं चित्रकला बसू देत नाही स्वस्त. पण त्यावेळेला तुम्ही महाराजांची चित्र काढत होता असं नाही ना? सगळे काढत होतो पण ते स्वतःसाठी काढत होतो, विक्रीचे नव्हते त्यावेळेला. पण जसं महाराजांची चित्र सुरू झाली ती व्यावसायिकदृष्ट्या ज्या वेळेला करायला लागलो ना त्यावेळेला मग हळूहळू पैसे येत गेले. पण तरीसुद्धा मी नोकरी सांभाळून हे सगळं करायचो.
म्हणजे एक ठिकाणी मी अशा पद्धतीने काम केलं की दिवसभर नोकरी करायची आणि रात्री घरी बसून पेंटिंग करायचं. अच्छा, ते बरोबर. म्हणजे कामधंदा सुद्धा तुझा चालू होता एका ठिकाणी आणि एका ठिकाणी हा सुद्धा व्यवसाय चालू होता. हो हो. असं कुठलं एखादं चित्र आठवतं का की खरोखर ते साकारत असताना महाराजांनी इतकी परीक्षा बघावी का तुझ्या म्हणजे काय ना काय अशा अडचणी येत आहोत वगैरे आणि कुठेतरी तुम्ही शब्द दिला, असं कधी कधी आपण अडकतो बघा एखादं काम घेऊन, अशा पद्धतीचा कुठचा अनुभव एखाद्या चित्राबद्दल? नाही, अशा पद्धतीचा अनुभव नाही, कारण प्रत्येक चित्राच्या सुरुवातीला मी महाराजांना प्रार्थना करूनच चित्र सुरू करतो. अच्छा. त्याच्यामुळे अशा अडचणी फारशा मला कधी आल्या नाहीत. फक्त कधी कधी काय व्हायचं की समोरच्या व्यक्तीने मला जसं चित्र काढायला सांगितलंय तर त्यांनी काय सांगितलं हे मी चित्र करायच्या वेळेला विसरून जायचो. पण ज्या वेळेला मी चित्र करायचो ते पूर्ण झाल्यानंतर तीच व्यक्ती येऊन सांगायची की तुम्ही जसं मी तुम्हाला जसं सांगितलं होतं त्याच्या कित्येक पटीने सुंदर झालेलं आहे काम. महाराजांना प्रार्थना केली की तेच सगळं करून घेतात, आपल्याला लक्षात ठेवायची पण गरज नसते खरं तर. त्याच्यामुळे असं कधी झालं नाही की चित्रासाठी प्रॉब्लेम आला वगैरे, असं नाही झालं कधी. तुमची सगळीच चित्र बघायला गेलं तर इतकी अप्रतिम इतकी छान आहेत, तर त्याचा रेफरन्स कुठून घेता तुम्ही? रेफरन्स मी शक्यतो स्वामींचे जे ओरिजिनल फोटोग्राफ्स आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होतात किंवा आता वेबसाईटवरती पण मिळतात सगळीकडे, तर शक्यतो त्यांच्या मूळ चित्रांवरूनच काम करण्याचा प्रयत्न असतो. दुसरं म्हणजे अरुण फडणीस सर ज्यांनी स्वामींची कधी चित्रकला सुरू केली, म्हणजे त्यांच्या आधी पण करणारे चित्रकार होते, पण आत्ता त्यांची चित्रं लोकांच्या घराघरामध्ये आहेत. खूप जुने चित्रकार आहेत ते. तर माझं दुर्दैव असं की माझी आणि त्यांची कधी भेट होऊ शकली नाही, कारण माझी चित्रकला सुरू झाली त्यावेळेला त्यांनी ध्येय ठेवला होता. पण त्यांना मी गुरुस्थानी मानून मी त्यांच्या चित्रांचं अनुकरण करण्याचा थोडाफार प्रयत्न. तेच विचारणार होतो मी तुम्हाला, कारण आतापर्यंत इतके छान छान चित्र तुमच्याकडून साकारली गेलेली आहेत. हो. तर तुम्ही अजून कोणाची अशी चित्र पाहून, म्हणजे आता फोटोचा तुम्ही रेफरन्स घेता, कोणाला फॉलो करता जास्ती? मी फडणीस सरांनाच करतो, कारण महाराजांची चित्र ही सगळी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये उपलब्ध आहेत. तर त्यांचा स्किन कलर कसा होता याचा अभ्यास करण्यासाठी मी फडणीस सरांच्या चित्रांचा अभ्यास करून मग शक्यतो चित्र करण्याचा प्रयत्न करत असतो. महाराजांचं चित्र काढत असताना असे जर समजा तुम्हाला एखादं जर काम मिळालं की ज्याच्यामध्ये महाराजांच्या चित्रापेक्षाही जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये मोबदला मिळण्यासारखं असेल, असं पण कधी कधी घडलं असेलच ना? आता एवढी वर्ष तुम्ही जवळ हजारो चित्र काढलेली आहेत, कोणतरी एखादं तुमचं काम बघून का बा माझ्या वडिलांचं काढून द्या, आईचं काढून द्या, आणि अशा वेळेला कोणीतरी येऊन सांगावं की ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये काय महाराजांचं चित्र होत आहे, घडत आहे, आणि त्याच्यात तुम्ही एक अवधी दिलेली आहे समोरच्या पार्टीला, मग अशा वेळेला काय अवस्था होते? म्हणजे त्याच्याकडून मिळणारा मोबदला आणि इथे महाराजांचं तर आपण नक्की केलेलंच आहे, मग त्यावेळेला तुम्ही काय करता नेहमी? एकदा अशी वेळ आली होती की एक जण माझ्याकडे आले होते, त्यावेळेला माझ्याकडे खूप अर्जंटमध्ये स्वामींचं एक पेंटिंग सुरू होतं. तर त्यांनाही माझ्या मते त्यांच्या आजोबांचा का कोणाचं तरी त्यांना पेंटिंग करून घ्यायचं होतं आणि त्यांना ते खूप अर्जंटमध्ये पाहिजे होतं. तर ते ज्या वेळेला माझ्याकडे आले आणि त्यांनी बघितलं समोर स्वामींचं चित्र सुरू आहे, तर त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की तुम्ही घाई करू नका, तुमचं आधी हे चित्र पूर्ण होऊ द्या, महाराजांचं चित्र आहे शेवटी, माझ्या आजोबांचं चित्र पण तुमच्याकडूनच होणार आहे, तर तुमचं हे चित्र झालं की माझ्या आजोबांचं चित्र सुरू करा, मी थोडं थांबतो, असंही म्हणाले ते. महाराज कधी संकटात टाकणारच कधीच नाही, त्याच्यामुळे तो विश्वास आहे, त्याच्यामुळे असं कधीच झालं नाही. आणखीन एक गोष्ट सांगतो याच्यावरूनच की माझा त्यावेळेला नारायणपेठमध्ये स्टुडिओ होता. तर एक साई भक्त आहेत धनंजय नाईक म्हणून, तर ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अजूनही आहेत. तर ते माझ्याकडे एकदा आले होते आणि ते म्हणले की एक आजोबा आहेत, त्यांना त्यांच्या आजीचं चित्र करायचं आहे, तर तुम्ही करून द्याल का? म्हटलं ठीक आहे चालेल, घेऊन या म्हटलं त्यांना. तर ते आजोबा म्हणजे औरंगाबादकर म्हणून होते, जे सोलापूरला राहतात. अच्छा, हां. तर ते माझ्याकडे आले होते नाईकांबरोबर आणि त्यांनी मला सांगितलं की मी गेली 7-8 वर्ष झाली माझ्या आजीचं चित्र मला करून घ्यायचं आहे, मी फोटो घेऊन फिरतोय, पण म्हणावं तसं कोणी करू दिलं नाही. एक जणांना मी करायला दिलं पण होतं, पण ते माझ्या मनाला काही पटलं नाही. ते म्हणले की मला माझ्या आजीचं चित्र करून हवं आहे, मी माझ्या आजीला फार लहानपणी बघितलेलं आहे, म्हणजे मी त्यावेळेला खूप लहान होतो, मला फक्त तिचा स्किन कलर, ती गोरी होती एवढंच आठवत आहे, आणि हा फोटो मी तुम्हाला देतो. आणि तो फोटो एवढा जुना होता, ब्लॅक अँड व्हाईट, की त्याच्यावरती चेहऱ्यावरचे जे डार्क भाग असतात, नाकाचे होल, काळे केस, कुंकू, एवढंच फक्त दिसत होतं, बाकी सगळं सुस्पष्ट होतं, नीट दिसतच नव्हतं. तर ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावून पेंटिंग करू शकता का? म्हटलं मी प्रयत्न करतो. मग त्यांनी मला फोटो दिला आणि साधारण महिन्याभरामध्ये मी त्या आजींचं पोर्ट्रेट केलं. ते ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी. अच्छा. ते म्हणले की ही माझी आजी आहे असं बोलले. नंतर त्यांनी मला सांगितली खरी घटना की माझ्या आजीला
वयाच्या 40 वर्षापर्यंत मूलबाळ होत नव्हतं. आणि त्यावेळेला त्या शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी गेल्या. बाबांना त्यांनी नारळ व्हायला आणि बाबांनी तोच नारळ फोडून अर्धा ह्यांच्या ओटीत टाकला आणि तुझ्या मागे लेकरांचं लेंडाल सुरू होईल असं सांगितलं. त्याच्यानंतर मग माझ्या आजीला मुलं झाली. आता आम्ही त्यांच्या पिढीतले आहोत. तर त्या म्हणजे गंगूबाई औरंगाबादकर त्यांच्या आजींचं नाव, ज्या बाबांच्या सेवेकरी होत्या साईबाबांच्या. तर त्यांचा हे जे पेंटिंग मी त्यांचं केलं होतं तर ते साईबाबांच्या सभामंडपामध्ये शिर्डीला आता लागले म्हणजे त्यांचे जे सेवेकऱ्यांचे फोटो आहेत ना तिथे, त्याच्यामध्ये ते चित्र लागलेलं आहे. अरे वा. स्वामी महाराजांचं सोडून साईबाबांचं किंवा गजानन महाराजांचं किंवा इतर कुठल्या संतांचं केलं आहे का? हो, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत. नंतर मध्यंतरी एक गोधड बाबा म्हणून एक जण आले होते माझ्याकडे. त्यांचं चित्र त्यांनी करून घेतलं होतं. तो एक योगायोग म्हणावा लागेल, कारण गोधड बाबा हे ठाण्यामध्ये असलेल्या वज्रेश्वरीचे उपासक होते. हे त्यांनी मला सांगितलं. त्यांना मी म्हटलं की हे चित्र माझ्याकडूनच होणार, याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो असं मी त्यांना सांगितलं. चित्र कंप्लीट झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ते ज्या देवीचे उपासक होते ना, ती आमची कुळदेवी आहे वज्रेश्वरी, जे ठाण्याला आहे ती आमची कुळदेवी आहे. ते म्हणून कदाचित तुम्ही माझ्याकडे आला असाल आणि हे चित्र झालं. आता एवढी चित्र आतापर्यंत जी काय तुम्ही काढलेली आहात त्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची जास्ती काढली असणार, बरोबर ना? हो, त्यांची जास्ती आहेत. साईबाबांची पण काढली असाल, गजानन महाराज, गोधड बाबा वगैरे सगळं. विशेष करून महाराजांची काढते वेळी आणि या इतर संतांची काढते वेळी, हा प्रश्न मी तुम्हाला एवढ्यासाठीच विचारतोय की तुम्ही संत चित्रकार असं नाही आहे नाव, जे काय तुम्हाला लोक ओळखतात ते महाराजांची चित्र खूप छान काढतो. अक्कलकोट स्वामी महाराजांचे चित्र खूप छान काढतो योगेश असं सांगितलं जातं. इतर संतांच्याबद्दल साईबाबांचं वगैरे तुम्ही काढलं हे मग आत्ता विचारलं ती कळलं. तुमचं स्वतःचं एक टेम्परामेंट जेव्हा आपण काम करत असतो, टेम्परामेंट म्हणा किंवा मर्जी म्हणा किंवा एखादं मूड म्हणा, तो महाराजांची चित्र काढत असताना आणि इतर साईबाबांचं किंवा गजानन महाराजांचं किंवा इतर कोणाचंही काढत असताना त्याच्यात काय फरक आणि किंवा काय असं असतं का? नाही, त्याच्यात काही फरक नाही जाणवत, कारण शेवटी महाराजांचं स्वामींचं चित्र काढत असताना आपण पूर्णपणे त्यांच्या ठिकाणी वाहून घेतलं तर दुसरे कुठले विचार मनामध्ये येत नाही. सलग त्यांचं चित्र चालू असतं. आणि माझ्याकडे कसं मी स्टुडिओमध्ये स्वामींचा जप सुरू असतो माझं रेकॉर्डवरती, स्पीकरवरती. तर त्याच्यामुळे आपलं चित्त, आपलं मन डायव्हर्ट होत नाही, काम करायला सोपं जातं आणि दुसरे कुठले विचार मनामध्ये येत नाही. आणि माझ्या मनात सुद्धा स्वामींचा जप सुरू असतो की जेणेकरून आपण जे काम करतोय त्याच्यावर तो प्रभाव पडावा, महाराजांचं एक अस्तित्व त्याच्यामध्ये निर्माण व्हावं अशी त्याच्या मागची भावना असते. तसंच शंकर महाराज म्हणा किंवा गजानन महाराज म्हणा, साईबाबा म्हणा, हे करत असताना सुद्धा अशा पद्धतीनेच मी काम करण्याचा प्रयत्न करतो की आपलं लक्ष ह्या विभूतींच्या व्यतिरिक्त दुसरे कुठे फिरू नये ह्याच्यासाठी त्या संतांचं नामस्मरण मनामध्ये सुरू असतं किंवा गाणी चालू असतात, जप चालू असतो की जेणेकरून डायव्हर्ट होऊ नये मन आपलं. मग लहानपणी जे काय तुम्ही चित्र काढत होतात वगैरे, मग सहज आवड म्हणून म्हणा किंवा काय म्हणा, त्यावेळेला असं कधी मनामध्ये आलेलं का की आपण फुल फ्लेज चित्रकार व्हावं हा आणि ह्याच्यातूनच आपलं उदरनिर्वाहाकडे आपण बघावं, असं कधी वाटलेलं का? आणि वाटलंच असेल आणि त्याच्यामध्ये आला असाल तर आता आपण हे सगळं केलेलं आहे हे उगाचच केलं? साहजिकच चित्रकारिता किंवा महाराजांची कामं करताना तुम्हाला आधी सुरुवातीपासूनच महाराज यश देतील असं नाही. परब्रह्माचं एक असं स्वरूप आहे की परीक्षा बघितल्याशिवाय काहीच देत नाही. हे सगळ्यांना जग जाहीर. म्हणजे महाराजांच्याकडे जे आतापर्यंत नतमस्तक झालेले आहेत, एक तर चिकटून राहिलेले आहेत किंवा कंटाळून गेलेले आहेत, त्याचं मुळात कारणच ते आहे की महाराजांनी परीक्षा प्रत्येकाची बघितलेली आहे. बरोबर. जेव्हा विचार केला की महाराजांची चित्र आपल्याला चांगली जमतात आणि महाराजांची चित्र लोक आपल्याकडे घ्यायला येतात, महाराजांची चित्र आपण करतोय, पहिला प्रश्न माझा हा होता तुम्हाला विचारल्याप्रमाणे की जेव्हा तुम्ही विचार केला की मी आता चित्रकार होणार आणि त्याच्यातून माझा उदरनिर्वाह होणार असा विचार केला होता आणि केला असेल आणि त्याच्यामध्ये ज्या उडी टाकलीत की आता ह्याच्यातच मी सगळं माझं करणार, तर त्याच्यानंतर कधी असं वाटलं का की आपण याच्या उगाच आलो का? महाराज आपली अशी का परीक्षा घेतात? समजा परीक्षा घेतली असेल तर का महाराजांनी परीक्षा कधी घेतलीच नाही? नाही, असं नाही आहे. ॲक्च्युली महाराज आजही परीक्षा बघतात आणि त्यावेळेलाही बघायचे. फक्त झालं कसं, सुरुवातीला मी ज्या वेळेला स्वामींची चित्र करायचो त्यावेळेला मला माहीत नव्हतं की लोक आपल्याकडे येतील आणि चित्र घेतील, पण मी आपलं उगाचच करत बसायचो आणि लोकांना आवडायची. तर काही लोक मला हे चित्र खूप आवडलं आहे, मग मी म्हणायचो तुम्हाला आवडलं ना, घेऊन जा. तर असं मी अनेक लोकांना अशीच चित्र देऊन टाकायचो. असंच म्हणजे त्यांची भावना बघून मला काय वाटायचं माहीत नाही. तर नंतर मला अनेक माझे मित्र जे आहेत अनेकांनी मला असं सांगितलं किंवा सल्ला दिला म्हणा की तू जे हे काम करतोयस
ह्याचं तू व्यावसायिक स्वरूपामध्ये का नाही हे करत म्हणे, की लोकांना तू अशीच का देतो चित्र, तुझी मेहनत आहे त्याच्यामध्ये, मग तू त्याचे पैसे घेत जा, जे काय असेल ते असं करत जा. तर मी म्हणायचो त्यांना की मी असा काही विचार केला नाही आहे, मी ज्या ठिकाणी नोकरी करतोय ते माझं बरं चाललेलं आहे, उगाचच कशाला. पण त्यावेळेला असं डोक्यात नव्हतं माझ्या की पुढे आपण हेच करू आणि ह्याच्यातच आपल्याला पुढे आपली ग्रोथ होईल, असं काही त्यावेळेला डोक्यामध्ये नव्हतं. पण त्याच दरम्यान असं झालं की मी ज्या ठिकाणी नोकरी करत होतो ती नोकरी माझ्याकडून सुटली आणि ती सुटल्यानंतर मग मी पूर्ण टाईम चित्रच करायला लागलो. तर मग त्यावेळेला पण अनेक लोक यायची, मागायची. मग मी थोडा विचार केला की आपण व्यावसायिकदृष्ट्या याचा विचार करायला हवा. मग मी त्याप्रमाणे मग थोडे थोडे पैसे ठरवत गेलो आणि मग त्याप्रमाणे लोक विकत घेत गेली. तर सुरुवातीला मी खूप कमी किमतीमध्ये ॲक्च्युली द्यायचो, त्याच्यामुळे लोकांना ते परवडायचं. आणि मग हळूहळू कसं आहे, आता मटेरियलसुद्धा त्यावेळेला स्वस्त होतं, आता ते महाग झालं आहे, त्याच्यामुळे हळूहळू किंमत वाढत गेली आणि मग लोक घ्यायला लागले चित्र तरीसुद्धा, कारण काम हळूहळू सुधारत चाललं होतं माझं. आणि नंतर मग व्यावसायिकदृष्ट्या मी इथपर्यंत आलो आणि मग करत गेलो. पण तरीसुद्धा अनेक लोक असे भेटतात की तुमच्या इच्छेने आम्हाला पेंटिंग द्या असं सांगणार आहे. शेवटी मी महाराजांना स्मरून मग त्यांना देऊन टाकतो. अनेक ठिकाणी मी चित्र माझ्यातर्फे अर्पण पण केलेले आहेत. एक अक्कलकोटमध्ये आहे, शंकर महाराजांचं इथे जवळ एक मंदिर आहे, तिथे पण एक अर्पण केलेलं आहे. असं नाही की त्याचे आपण पैसे घेतले, नाही, मला ते अर्पण करायचं होतं, एक भावना, एक सेवा म्हणून. एखाद्याला चित्र काढून दिलं, तो त्याच्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर साहजिकच घरातलं एक वातावरण बदलतंच. म्हणजे महाराजांचं एखादं चित्र यावं, एक आनंदाचं वातावरण होतं. त्यानंतर त्यांना स्वामी महाराज आपल्या घरी आल्याचं ते सुख असतं, तो प्रत्यक्ष तो वेगळा असतो. असं कोणी तुमच्याकडे येऊन सांगितलं आहे का की तुमच्याकडचा फोटो आम्ही घरी आणला आणि आमच्या घरी इतकं छान वाटायला लागला आता, किंवा काय त्यांच्या भाषेमध्ये त्यांना काय अनुभव आलेले असेल, प्रत्येक अनुभव सांगू नका, पण असं एखाद्याचा असा आपल्याला रिस्पॉन्स येतो की ज्याच्यामुळे आपलं सुद्धा मन भरून येतं, आपल्याला असं वाटतं ना योग्य पद्धतीचं काम आपल्याकडून होतं आहे, महाराज जे काय आपल्याकडून करून घेत आहेत ते खरोखर चांगले काम करून घेत आहेत. असा एखादा प्रसंग जो तुम्हाला आठवतोय? एक प्रसंग सांगतो. ज्या वेळेला मी हा स्टुडिओ इथे सुरू केला त्यावेळेला लॉकडाऊनचे दिवस होते, कोरोनाचे दिवस होते आणि मोठा लॉकडाऊन संपला होता. त्यावेळेला मी हा स्टुडिओ इथे सुरू केला. त्याच वेळेला एक ताई माझ्याकडे आल्या होत्या, डॉक्टर आहेत त्या. तर त्यांनी मला सांगितलं की मला चित्र हवं आहे करून, साधारण 2.5 फूट बाय 3 फुटाचं ते चित्र होतं स्वामींचं. तर मला म्हटलं पण माझी एक अट आहे म्हणे. म्हटलं काय? तर त्या म्हटलं की 1.5 महिन्याचं लॉकडाऊन लागणार आहे पुन्हा, आणि ते लॉकडाऊन लागायला साधारण एक आठवडा होता, आधी डिक्लेअर झालं होतं. तर या आठवड्यामध्ये तुम्ही चित्र पूर्ण करून मला देऊ शकाल का? कारण त्या ताई इथल्या नव्हत्या, त्या होत्या कोकणातल्या. तर त्या म्हणल्या की मला चित्र घेऊन ताबडतोब कोकणात जायचे, चित्र होईपर्यंत तुम्हाला जर तुम्ही म्हणताय की जास्ती दिवस लागतात, तोपर्यंत जर का मी इथे थांबले तर मला इथेच अडकावं लागेल लॉकडाऊन लागल्यानंतर, तर तुम्ही मला साधारण आठवड्याभरामध्ये चित्र पूर्ण करून देऊ शकता का? तर मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मी प्रयत्न करतो. तर माझ्या ह्या स्टुडिओमधलं त्यांचं पहिलं चित्र होतं. तर ते चित्र अफाट वेगाने साधारण 5 दिवसामध्ये पूर्ण झालं ते चित्र. आणि ते चित्र पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी चित्र पूर्ण झालं आणि त्या दुपारी मला म्हटलं की मी गाडी घेऊन येते, गाडीमध्ये चित्र तसंच ठेवायचं आडवं, ते ओलंच राहू द्या, ते काय वाळणार नाही लगेच, मी ते गावाला गेल्यानंतर फ्रेम करून घेईन म्हणून. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग त्या तसंच ओलं चित्र गाडीमध्ये आडवं ठेवून कोकणामध्ये गेल्या आणि तिकडे गेल्यावर त्यांनी ते फ्रेम केलं. फ्रेम केल्यानंतर साधारण त्यांनी महिन्याभराने मला फोटो पाठवले की स्वामींचं जे वलय असतं, वलय ह्या भागामध्ये ना कसले तरी डाग त्याच्यामध्ये आलेले होते. तर मी म्हटलं मला तर नाही कळत आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही फ्रेमवाल्याला बोलून ते पेंटिंग बाहेर काढा आणि मग चेक करा ते काय आहे नक्की, कळेल आपल्याला. मग त्यांनी त्याप्रमाणे केलं. तर त्यांनी स्वतःच मला सांगितलं की ती विभूती आहे म्हणून, महाराजांच्या फोटोमध्ये विभूती ती आलेली. त्यांनी ती पूर्ण काढून घेतली, परत फ्रेम केली आणि जसं आहे तसं पेंटिंग आधी जसं होतं तसंच दिसतं. तर त्यांना हा अनुभव आला, हा त्यांनी माझ्याशी शेअर केला होता की ही महाराजांची लीला आहे सगळी आणि माझ्या लक्षात राहील असा हा अनुभव आहे. म्हणजे महाराजांचं चित्र काढलं तुम्ही, पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष महाराजांचा वास एखाद्या आपल्या कलाकृतीमध्ये असणं, खरंय होणं खरंय. चित्र काढणाऱ्यापेक्षा आहे ना, चित्र त्यांच्याकडून जो करून घेतोय ना, म्हणजे ज्या व्यक्तीला ते चित्र हवंय त्यांची भक्ती आणि भावना तेवढीच महत्वाची असते. बरोबर. त्याशिवाय महाराज त्याच्यामध्ये परावर्तित होत नाही. बरोबर, खरं आहे. असा माझा वैयक्तिक अनुभव. म्हणजे आपली भक्ती तर आहेच आहे, महाराज करून घेतात, ती सेवाच आहे आपली,
पण समोरच्या व्यक्तीची पण तेवढीच भावना पाहिजे, उपासकाचं पण तेवढंच पाहिजे. असे अनेक अनुभव आले की एखाद्याची एक जण माझ्याकडे आले होते की मला असंच घरामध्ये लावण्यासाठी चित्र पाहिजे स्वामींचं. म्हटलं तुम्ही पूजा करणार का त्याची? नाही म्हणे, मला असंच पाहिजे लावलं. तर त्या व्यक्तीचं चित्र पूर्ण व्हायला किमान 3 महिने मला गेले. अच्छा. ते काही केल्या उतरतच नव्हते महाराज त्याच्यावरती. अनेक चुका त्याच्यामध्ये घडत होत्या. शेवटी महाराजांनाच प्रार्थना केली, म्हणलं त्यांना हवेत तुम्ही त्यांच्या घरामध्ये, तुम्ही पूर्ण व्हा. तरी सुद्धा त्याच्यानंतर 1 महिन्याने चित्र पूर्ण झालं. म्हणजे शेवटी त्या व्यक्तीला कुठल्या भावनेने चित्र पाहिजे त्याच भावनेने ते चित्र कधी लवकर कधी उशिरा असं जातं. आता महाराजांची चित्र आपण काढता, आपण काही त्याच्यापेक्षा काही ह्याच्या प्रमाणामध्ये काही प्रपोर्शनमध्ये आपण इतर संतांचे सुद्धा आपण केलेलं. तुमचं कुठचं असं चित्र असं आहे की एखाद्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये लागलंय? मंगळवार पेठेमध्ये गोगावले मठ आहे. गोगावले मठ. हो. तर गोगावले मठामध्ये लोणंदची काही लोक यायची, लोणंदवरून स्वामींच्या दर्शनाला काही लोक यायची. तर त्यांची इच्छा होती की त्यांच्या इथे एक स्वामींचा मठ असावा. तर गोगावले काकांशी त्यांनी चर्चा करून तिथं एक स्वामींचा मठ स्थापन केला लोणंदमध्ये. कुठे आलं लोणंद? लोणंद म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्हा म्हणजे जेजुरीच्या पुढे. तर तिथं मग त्यांनी मला, गोगावले काकांनी मला विचारलं की ह्यांच्यासाठी पेंटिंग करायचं, हे मठ बांधणार आहेत लोणंदमध्ये, तर स्वामींचं एक चित्र करून दे त्यांना. ठीक आहे म्हटलं. मग त्याप्रमाणे मी तिथं चित्र केलं त्यांचं. साधारण 2.5 बाय 3 फुटाचं साईज होतं आणि ते चित्र त्या मठामध्ये विराजमान झालं. आजही तिथं सेवा चाललेली असते. दर गुरुवारी खूप गर्दी असते. मी आत्ता 2 दिवसापूर्वीच त्या मठात जाऊन आलो आणि जशी पुण्यामध्ये जशी गोगावले मठात सेवा सुरू असते तशीच सेवा तिथेही सुरू असते. साधारण 12 वर्ष झाली तिथं पेंटिंग आपण दिलं होतं आणि तिथे उपासना सुरू आहे. हे बघून एका चित्रकलाकाराला ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद, मोठा आनंद नाहीये की आपण केलेलं चित्र तिथे लागलंय आणि लोक त्याची सेवा करतायत. हा खूप आनंद वेगळा आहे. म्हणजे तो शब्दात नाही मांडता येते मला, पण काहीतरी विलक्षण असतं त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे आपलं पेंटिंग तिथं गेलं आणि लोक सेवा करतात. जेव्हा लोक आपली ओळख कशी करतात की स्वामी चित्रकार आहे, एक मर्यादा आखलेली आहे त्यांनी फक्त स्वामींच्या चित्रापुरतं, तर ह्याची कुठे खंत वाटते का? आपल्याला स्वामी चित्रकार म्हटलं गेलंय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचा चित्रकार म्हटलं गेलं, त्याचा आनंद वाटतो. खरं तर कसं आहे की आपण, आपल्याला त्यांच्या नखाची पण सर नाहीये. आपण आपली तेवढी पात्रता ही त्यांनी निर्माण केली. खरं बघायला गेलं तर आपली तशी पात्रता सुद्धा नाहीये, माझी तर नाहीच आहे. पण मनामध्ये असं कधी असं वाटतं का की आपण तेवढे वर्सटाईल नाही आहोत असं लोकांनी? आपण नसताना सुद्धा लोकांनी आपल्याला एवढं महत्व दिलंय, ही सगळी महाराजांची लीला. स्वामी चित्रकार म्हटलं की स्वामींच्या बरोबर चित्रकार म्हणून आपलं कुठंतरी नाव लागतंय, ही त्यांची कृपा आहे आपल्यावर असं मी मानतो. त्यांची कृपा असल्याशिवाय हे होणार नाही की स्वामींच्या बरोबर चित्रकार म्हणजे ते मोठं काहीतरी मिळायला, काहीतरी ह्याच्यासारखा आनंद जगात कुठलाच नाही की देवाबरोबर आपलं आराध्य दैवत, त्याच्याबरोबर आपलं नाव पण नाही, चित्रकार म्हणून कुठंतरी लागते. खरं तर ती पात्रता नाहीये, पण आज महाराजांनी अशी परिस्थिती निर्माण केली की लोक आपल्याला त्यांच्या नावाने ओळखतात, स्वामी चित्रकार. काय असतं की महाराजांची चित्र जी आपण काढतो, मानवी देहाची जी आपण बोलतो अॅनाटॉमी आहे ती महाराजांशी अजिबात जुळत नाही. बरोबर आहे ना? महाराजांच्या देहाचं सगळं जे पूर्ण प्रपोर्शन म्हणा किंवा आकार उकार आहे तो वेगळा आहे. आणि ज्या माणसांना म्हणजे याची त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि तो सरळ एखाद्या माणसाचं चित्र काढल्यासारखं ते महाराजांची आधी आकृती काढायला जातो, त्याची तर काही प्रमाणामध्ये फसगत होते. तुमचे असे काय अनुभव? म्हणजे चित्र काढायला जातो महाराजांचं आपण, पण ती देहयष्टी बघितल्यावर ती महाराजांचं चित्र झालं नाही, कधी वेगळं झाल्यासारखं वाटतं. आपल्या मनात विचार सुद्धा आलेला नसतो कधी महाराजांचे उभे चित्र बघून सुद्धा की महाराजांची पूर्ण अॅनाटॉमीच वेगळी आहे. हो. मग अशा वेळेला आपण जेव्हा काढायला जातो तेव्हा निश्चितच कधी वेगळंच घडत असतं जे आपल्या मनाला पटत नाही. ओके. अशा पद्धतीचं तुमचं कधी काय झालंय का? सुरुवातीपासून महाराजांचे फोटो बघूनच मी काम करत आलो. महाराजांच्या फोटोमध्ये ते आजानुभाव आहेत हे दिसतच आहे. मग तो बसलेला फोटो असो किंवा उभा फोटो असो, त्याच्यामुळे त्यांच्या फोटोवरूनच काम करायला लागते. त्याच्यामुळे चूक अशी काही नाही आतापर्यंत घडली. अनेक लोक ज्यांना माहिती नाही आहेत स्वामी म्हणजे काय, ते लोक मला फोन करून सांगतात, अहो तुम्ही जो आत्ता उभा फोटो टाकलाय ह्याच्यामध्ये महाराजांचे हात एवढे लांब तुम्ही कसे काय दाखवलेत, किंवा महाराज तुम्ही त्या झाडाच्या ह्याच्याने बघता महाराज एवढे उंच कसे काय काढलेत. मग माझा त्यांना पहिला प्रश्न असतो की तुम्ही स्वामींचा ओरिजिनल फोटो बघितला आहे का, तुम्हाला स्वामी म्हणजे काय हे माहिती आहे का, म्हणजे त्यांच्याबद्दल काय ऐकलं आहे का. मग ते नाही म्हणतात.
म्हणलं तुम्ही नाही म्हणता याचा अर्थ तुम्हाला काहीच नाही माहिती. मग मी त्यांना ओरिजिनल फोटो पाठवतो की हा फोटो बघा, हा त्यांचा मूळ फोटो आहे. महाराज हे पूर्वीपासून अजानुबाहू होते, त्यांचे हात गुडघ्याच्या पेक्षा खाली होते. तर महाराजांची अॅनाटॉमी वेगळी आहे, आपल्या खूपशा आर्टिस्ट लोकांच्या लक्षात येतं. तसं तुमच्या बाबतीत कधीच घडलं नाही. नाही, तुम्ही असं- सुरुवातीपासून हो, म्हणजे महाराजांची एखादी वेगळी इमेज जरी करायची म्हणलं ना तरी सर्वात पहिल्यांदा हेच डोक्यात असतं की महाराज अजानुबाहू होते. अच्छा, आणि महाराजांच्या ह्या वेगळ्या इमेजमध्ये सुद्धा ते अजानुबाहू आहे हेच दिसलं पाहिजे. मग त्या दृष्टीनेच ते काम म्हणजे केलं. महाराजांच्या इमेजेस आधीपासून तुम्ही अभ्यास केले सुरुवात करण्याच्या आधीच. सुरुवात करण्याच्या आधीपासून अभ्यासाची तशी गरजच नाही, कारण त्यांच्या फोटोतूनच हो, कळतं की ते तेच ना. अजानुबाहू हो, आहे. हो. त्याप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला. फक्त हेच डोक्यात ठेवलं जायचं, एखादी वेगळी प्रतिमा त्यांची जर काढायची असेल, एखादी वेगळी त्यांची बसण्याची स्टाईल किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल ना, तर त्यावेळेला सुद्धा महाराजांचं हे सगळं डोक्यात ठेवूनच ते काम करावं लागतं. की त्यांचे पाय मोठे होते, की त्यांचे गुडघ्याच्या खाली हात, मग महाराज बसल्यावर सुद्धा त्यांचे अजानुबाहू हात कसे आहेत हे कळलं पाहिजे. त्या पद्धतीनेच मग ते काम, म्हणजे असं कधी प्रॉब्लेम नाही आला मला की चुकलं चित्र किंवा असं नाही झालं आतापर्यंत. तुम्ही म्हटलं 3-3.5 चित्र तुमच्याकडून झाली, बरोबर. आले आले हे चित्र बघितलं आणि मग म्हटलं नाही, हा चित्र खरोखर खूप चांगलं आहे. इतर सुद्धा तुमची चित्र काय वाईट असं नाही, खूपच चांगली आहेत, सगळीच चांगली आहेत. पण त्यातल्या त्यात हे माझ्या मनात भरलं. तुमच्याकडून तर तुम्ही आतापर्यंत केलेली सगळी तुमच्या हातूनच घडल्यामुळे तुम्ही ते सगळीच बघितलेली आहे. त्यातल्या त्यात एखादं चित्र असं सुद्धा तुमच्या आयुष्यात 3-3.5 हजारांपैकी असं घडलं असेल की तुम्हाला जास्ती आवडलं आणि कुठेतरी नाही आता हे आपल्याकडे जसं राहिले तर बरं होईल, किंवा ठीक आहे म्हणजे आपल्याला द्यायचं आहे पण ते मला खूप आवडलं. आतापर्यंत जेवढी चित्र घडली त्याच्यातल्या त्याच्यात हे खूप चांगलं झालं, असं एखाद्या ठराविक चित्राबद्दल कधी घडलं का? अशी 2 चित्र आहेत जे आत्ता एक तुमच्या समोर आहेत ते. अच्छा, ते चित्र माझं फेवरेट आहे. तुम्हाला पण आवडलं? माझी स्वतःची इच्छा नाही की ते कोणीतरी घेऊन जावं. अरे वा. हा. आणि दुसरं म्हणजे हे पाठीमागे जे आहे माझ्या, हो 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 ते चित्र. हा. तर हे चित्र मी एका कार्यक्रमात लाईव्ह केलेलं आहे, पेंटिंग. अच्छा. हा. पण एक ताई आहेत माझ्या ओळखीच्या की त्यावेळेला माझी परिस्थिती नव्हती, त्यामुळे मी तिला म्हटलं होतं की माझ्याकडे जी उपलब्ध चित्र आहेत ती कोणी विकत घेणार आहे का. तर ती म्हणाली की मी बघते म्हटली, पण हे जे चित्र मागे ठेवलेलं आहे ना, हे अशाच व्यक्तीकडे जाईल की ज्यांच्या घरामध्ये किंवा खूप सात्विकता असेल, जिथं महाराजांचं खूप पाळलं जातं, अशाच घरात ते चित्र जाईल असं तिने मला सांगितलं होतं. पण अजून तरी त्याला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे ते चित्र माझ्याकडेच आहे. पण माझ्या आवडीचं ते असलेलं चित्र ते एक, आणि हे दुसरं चित्र. आणि अजून एक चित्र माझ्या आवडीचं आहे जे अक्कलकोटमध्ये लागलेलं आहे. अक्कलकोटमध्ये वटवृक्ष देवस्थानामध्ये आपण ते अर्पण केलं होतं. 5 फूट बाय 6 फूट आकारामध्ये ते केलं होतं आपण. अच्छा. तर ते चित्र तिथे लागलेलं आहे. तर ते माझ्या आवडीचं चित्र. कुठे? अक्कलकोटमध्ये कुठे? वटवृक्ष देवस्थानामध्ये. अच्छा. हां, म्हणजे आपण ती जी दुकानं आहेत ना, हारांची, फोटोंची वगैरे दुकान, तिथून आत गेलं की तो छोटा दरवाजा लागतो चप्पल स्टँडच्या शेजारी. तिथून आत गेलं की लेफ्टला मोठ्या भिंतीवर ते पेंटिंग लागलेलं आहे. बरं. अच्छा. तुम्ही कधी गेलात तर दर्शन घ्या नक्की. तर ते चित्र ऍक्च्युली मला चित्र अर्पण करायचं होतं अक्कलकोटमध्ये, तेवढ्याकरता मी गेलो होतो. तिथल्या ट्रस्टींना भेटलो, तर त्यांनी मला सांगितलं की ज्योतिबा सभा मंडप आहे, तिथली एखादी जागा निवडा आणि तिथं तुम्ही चित्र आणून लावा म्हणून. तर तिथं जागा बघितली, साधारण 3 फूट बाय 4 फुटाचं चित्र करायचं असं मी नक्की केलं होतं. नंतर तिथले जे ट्रस्टी आहेत महेश दादा, तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती मोठं चित्र करू शकता. म्हटलं असं काही नाही, म्हटलं तुम्ही सांगाल तेवढं करतो. ते म्हटलं मी तुम्हाला एक जागा दाखवतो, ती जागा बघितल्यानंतर मला तुम्ही सांगा की तुम्ही किती मोठं चित्र करू शकता. तर जिथं आत्ता माझं जे चित्र लागलं आहे ती जागा त्यांनी मला दाखवली, ती भिंत दाखवली. त्यावेळेला त्या भिंतीचं काम सुरू होतं. ते म्हणले की ह्या भिंतीवर चित्र लावायचं आहे. तर मग त्यावेळेला आम्ही साधारण 5 फूट बाय 6 फूट आकारला नक्की केला आणि ते म्हणले की ठीक आहे, तुम्ही इथं ते चित्र लावा, फक्त एक अट एवढीच आहे की त्या चित्रामध्ये वटवृक्ष आला पाहिजे, कारण हे वटवृक्ष देवस्थान आहे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. मग त्याप्रमाणे मग इथं येऊन चित्राला सुरुवात केली. 5 फूट बाय 6 फूट आकारामध्ये चित्र इथं सुरू केलं. तर त्याच्यामध्ये वटवृक्ष दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून एक असं घडलं की जे मागचं जे हे आहे, आपण पार्श्वभूमी दाखवतो, झाडाच्या पाठीमागे जो आपण निसर्ग दाखवतो, तर त्याच्यामध्ये तो जो निसर्ग दाखवला गेला ना, तर त्याच्यामध्ये जो एक वेळ असते, सकाळ असते, दुपार असते, संध्याकाळ असते, तर ती साधारण सूर्य मावळतीची वेळ मी त्याच्यामध्ये दाखवली गेली माझ्याकडून. ते चित्र ज्या वेळेला तिथे लागलं ना, तर त्यावेळेला तिथले कोणीतरी सेवेकरी, मला नाव नाही आठवत त्यांचं, ते मला म्हणाले की तुम्ही ठरवलं होतं का की ह्याच्यामध्ये मावळतीची वेळ दाखवायची किंवा सकाळची वेळ दाखवायची, असं काही ठरवलं होतं का. म्हणलं नाही, असं काही ठरवलं नाही, हे आपसूक त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते सेवेकरी कोण होते मला आठवत नाही आहे,
वयस्कर होते जरा, तर ते मला म्हणाले की महाराजांनी ज्या वेळेला देह ठेवला वटवृक्षाच्या ठिकाणी, तर ज्या वेळेला देह ठेवला ती हीच वेळ होती सूर्यमावळतीची. ओके. तर तीच वेळ तुम्ही याच्यामध्ये चित्रित केलेली आहे. हे तुमच्याकडून कसं झालं हे महाराज जाणं. म्हटलं मलाही नाही कळलं. म्हटलं मी दाखवलं. एक चित्रकार नात्याने त्याच्यामध्ये मला तसं दाखवावंसं वाटलं, मी दाखवलं. पण शेवटी तुम्ही म्हणता ते खरं आहे म्हटलं की महाराजांनी ज्या वेळेला देह ठेवला ती ही वेळ होती. आणि ते चित्र पण खूप सुंदर झालं. ते माझ्या आवडणाऱ्या चित्रांमधलं एक चित्र आहे. बरं, आता ह्याच्या पुढे काय? आतापर्यंत तुम्ही 3-3.5 चित्र काढलीत, ती सगळी त्या ठिकाणी त्या वास्तूंवरती जाऊन बसली. आतापर्यंत कधी असं एक्झिबिशन वगैरे कधी केलं आहे का? एक्झिबिशन करण्याचा खूप प्रयत्न केला मी. हां. आणि एक्झिबिशन करण्यासाठी मी वेगळी चित्र स्वामींची करायला पण सुरुवात केली होती. पण होतं काय माहिती का, की ज्या वेळेला लोकांना चित्र हवी असतात ना, लोक इथं येतात आणि एक्झिबिशनसाठी केलेल्या चित्रांमधलीच त्यांची मागणी होते आणि मग ते घेऊन जातात. एक्झिबिशनसाठी माझ्याकडे काही राहत नाही. त्याच्यामुळे मग आजपर्यंत मी ह्याच्यामुळेच थांबलो आहे की एक्झिबिशन आपलं कधी होईल, पण ती चित्र पूर्ण होत नाहीत आणि झालेली चित्र लोक घेऊन जातात. त्याच्यामुळे एक्झिबिशनसाठी काही राहत नाही. त्याच्यामुळे ते राहिलं आहे. पण एक मात्र नक्की की मला एक मोठं एक्झिबिशन माझ्या डोक्यात आहे करायचं. पण महाराज कधी करून घेतील हे आता पूर्ण त्यांना प्रार्थना केल्याशिवाय होणार नाही आहे. कारण का चित्रकार तुम्ही आहात, तुमची चित्र लोकांना आवडतात, सगळं काय, पण त्या सगळ्या स्वामी भक्तांची एक इच्छासुद्धा असते की तुम्हाला प्रत्यक्ष भेटणं, लाईव्ह चित्र काढत असताना पाहणं आणि त्याही पलीकडे जाऊन तुमच्या चित्रांचं चॉईस मिळणं. मग तुमचे असे काही चित्र आहेत आणि त्याच्यातलं एखादं चित्र निवडून आपल्या घरी घेऊन जाणं हे खूप लोकांना आवडीचं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न केला. मला एक गोष्ट सांगा, हे जे लाईव्हचं जे आपण चित्र काढायची जी संकल्पना आहे ती नेमकी काय? ॲक्च्युली पुण्यामध्ये एक स्वामी समर्थ सेवा भजनी मंडळ आहे. तर त्यांचं दरवर्षी ब्रह्मांड नायकाचा नामस्मरण सोहळा कार्यक्रम पुण्यामध्ये SP कॉलेजमध्ये असतो. तर साधारण एक 4 वर्षांपूर्वी माझ्या मनात आलं की आपण, म्हणजे माझी डेअरिंग नव्हती त्यावेळेला सगळ्या लोकांसमोर उभं राहून पेंटिंग करण्याची. साधारण एक 7-8 हजार पब्लिकच्या समोर मी पहिल्यांदा त्यावेळेला लाईव्ह चित्र महाराजांचं, फक्त मुखकमल, फक्त चेहरा. कारण तो कार्यक्रम 2.5 तासांचा, त्याच्यामध्ये फक्त चेहरा बऱ्यापैकी आपण करू शकतो. फुल फिगर करायला तेवढी प्रॅक्टिस पाहिजे आणि तेवढा वेग पाहिजे. त्याच्यामुळे फक्त चेहरा त्यावेळेला मी केला आणि तो खूप सुंदर झाला. आणि मग तो एक एक्सपिरियन्स मिळाला मला की आपण करू शकतो असं. त्याच्यानंतर अनेक कार्यक्रमांना मी अप्रोच होऊन त्यांना विचारून त्यांच्या कार्यक्रमामध्ये पण मी लाईव्ह पेंटिंग करायला लागलो. आत्तापर्यंत जवळजवळ 15-20 ठिकाणी केलं असं. अच्छा, लाईव्ह केले. हां. आता समोर हे जे चित्र दिसते महाराजांचं उभं, ते पण आता 2 महिन्यापूर्वी गणेश कला क्रीडा मंचाला एक कार्यक्रम होता, भक्त मेळावा, स्वामी समर्थ भक्त मेळावा. तर त्या कार्यक्रमामध्ये हे चित्र लाईव्ह केलंय मी. तो कार्यक्रम पूर्ण दिवसाचा होता, त्याच्यामुळे ही फुल फिगर मी त्याच्यामध्ये करू शकलो. तेही अजून पूर्ण नाहीच आहे. किती तासामध्ये? हे साधारण कसं आहे, थोडंसं वेट अँड वॉच पद्धतीने काम केलं, थांबत काम केलं. त्याच्यामुळे अंदाजे सकाळी 10 वाजता माझ्यामध्ये सुरू केलं होतं, ते संध्याकाळी 5:30-6 पर्यंत मी एवढं फिगर झालं. हो. त्यात पण मध्ये गॅप घेत केलं. पार्श्वभूमी जी दाखवली आहे हे सगळं इथं स्टुडिओमध्ये आल्यानंतर केलंय. मग हे लाईव्ह जास्ती आवडतं का स्टुडिओमधले कामं जास्ती आवडतात? असं काही नाही, लाईव्ह पण आवडतं. लाईव्ह पूर्ण करू शकत नाही, पण कसं आहे, इथे स्टुडिओमध्ये थोडंसं इकडे तिकडे वेळ जात काम करतो. लाईव्हमध्ये कसं, एकदा तुम्ही हातात ब्रश घेतला की तुम्ही थांबू शकत नाही, तुम्ही कंटिन्यू काम करत राहता. आणि एक आपल्या मनामध्ये एक विचार असतो की लोक बघतायत, आपल्याला करायचंय, त्या दृष्टीने ते पेंटिंग पण सुंदर होत जातं. आणि तिथं काम जे होतं ते वेगळं होतं आणि इथं काम जे होतं ते वेगळं होतं. म्हणजे दोन्ही कामामध्ये फरक पडतो ॲक्च्युली. इथे थोडंसं वेट अँड वॉच पद्धतीने काम करतो किंवा कोणी आलं मग त्यांच्याशी बोलण्यात वेळ जातो. मग आणि ह्या दोन्ही कामांमध्ये तसा फरक पडतो. लाईव्हमध्ये काम थोडंसं वेग येतो त्याच्यामध्ये, कारण कंटिन्यू तुम्हाला तेच करायचं असतं, इकडे तिकडे न बघता. इथे कसं, इथे तुम्ही तुमचा वेळ घेऊन काम. मला एकच काही लोकांना सांगायचं आहे की सध्या सोशल मीडियावरती AI नावाचं एक गोष्ट आहे की ज्याच्यातून लोक काही फोटो उचलतात, एडिट करतात आणि सगळीकडे व्हायरल करतात. तुमचे वैयक्तिक फोटो तुम्ही करा, निसर्गाचे करा, चित्रपटातल्या कलाकारांचे करा, पण देवी देवतांच्या चित्रांच्या नादी का लागता? म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांचे मूळ फोटो जर उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला काय मिळणार आहे? अगदी बरोबर म्हणाला तुम्ही, अगदी बरोबर. म्हणजे मला स्वतःला हे ज्या वेळेला सुरू झालं ना तेव्हापासून मला हे पटत नव्हतं. माझे चित्रकार मित्र आहेत, रोहित भानुशाली, आमची चर्चा झाली याच्यावरती की हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे स्वामी खूप प्रेमळ आहेत,
पण ते चिडले ना तर कुणाचंच काही खरं नाही. खरं. त्याच्यामुळे त्यांची जी मूळ चित्र, त्यांचे फोटो जे आहेत, मूळ फोटो, हे सुद्धा त्यांच्या परवानगी शिवाय काढले गेलेले नाही आहेत. त्यांच्या परवानगीनेच ते घेतले गेलेले आहेत. बरोबर. मग तुम्ही आम्ही जे त्यांच्या मूळ चित्रांवर खेळ करतो ते कुणाच्या परवानगीने करतो. खरं आहे, खरं आहे. तर माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की हे एडिटिंग जे तुम्ही करताना हे महाराजांच्या मूळ फोटोंवर करू नका, ते चांगलं नाही. दादा, या विषयावरती तुम्हाला माहिती असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा आहे. 2 आहेत मला वाटतं. हो, स्वामी महाराजांच्या चित्रांचं विडंबन आणि एक दुसरा मला वाटतं काय ते दुसऱ्या एका विषयावरती ज्याचं तुम्ही सांगतात त्याच विषयावरती सगळं घेतलेलं आहे. हो. चित्रकार सुद्धा काय काय वेळेला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये महाराजांना काढतात. त्याच्याबद्दल सुद्धा मी बोललेलो आहे आणि ते खूप लोकांना पटलं. त्याच्यावरती मी व्हिडिओ केलेले आहेत. 2 व्हिडिओ आहेत आपले चित्रांबद्दल स्वामींच्या. खरं. त्याच्यामुळे मला पण असंच वाटतं की महाराजांची मूळ प्रतिमा कोणी बदलू नये. स्वामीराज माऊली या आपल्या चॅनलवरती आलात, तुमचं जे काय ते आमच्याशी थोडासा वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याच्याबद्दल आम्ही आमच्या परीने तुमची ओळख करून घेतली. खरोखर सगळं खूप खूप छान वाटलं. तुम्हाला याही पुढे अशाच पद्धतीचं तुमच्याकडून हातून स्वामी महाराजांची अनेक चित्र घडत तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. तुमची जी काही कलाकृती आहे 7 समुद्र पलीकडे जाऊ, पण याही पुढे सुद्धा तुमचं काम अगदी उत्तम रीतीने हो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आरोग्य उत्तम लाभो हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. गुरुदेव श्री स्वामीश्वर महाराजांच्या चरणी सुद्धा प्रार्थना करतो. खूप छान. आणि ह्याच निमित्ताने स्वामी महाराजांचं एक आशीर्वादाचं एक वस्त्र तुम्हाला मी बहाल करतो, प्रसाद म्हणून देतो, त्याचा स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी. आणि आज जो काही आपण पॉडकास्ट केला त्या पॉडकास्टचं एक तुमच्याकडे एक आपलं स्मरणचिन्ह असावं. आजपासून तुम्ही आपल्या श्री स्वामीराज माऊली या आपल्या परिवाराचे सदस्य झालात. त्याच्यामुळे हे तुम्हाला एक चिन्ह देतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.